नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. खूप दिवस झाला मी व्लॉग चालू केलं नव्हतं, डिले झालं व्लॉगमध्ये, गॅप पडला. त्यामुळे माझं मी बघतो, मोबाईल धरतोय तो व्यवस्थित. काय येता येता असं जाणवलं आम्हाला. येता येता आम्ही एका ठिकाणी भजी खाल्ल्या बाकी आणि त्याच्यासोबत कंपॅरिझन केलो. आम्हीच म्हणलो होतो की कोणासोबत कंपॅरिझन करू नका, पण एका ठिकाणी एका सोबत कंपॅरिझन केलो. त्याचा मंथली सॅलरी काढली आम्ही आता जस्ट. किती निघाली मंथली सॅलरी? आता दिवसाचं सांगतो तुम्हाला. त्याचं तो म्हणला 2 ते 3 हजार रुपये दिवसाला कमवतो मी. आणि त्याचं आणि किती वाजेपर्यंत चालू ठेवतो माहिती का त्याने? फक्त 4ला का 6ला उघडतो तो, 10 वाजेपर्यंत चालू ठेवतो संध्याकाळी. हा, संध्याकाळी. म्हणजे 4-5 तासाची इन्कम त्याची 2 ते 3 हजार. 2 ते 3 हजार रुपये आहे. सगळं जाऊन 1000 रुपये म्हणला तो. आणि आमच्याकडे 2-2 डिग्री आहेत. किती? 2-2 डिग्री आहेत. 2-2 डिग्रीवर आम्ही 8 तास घासतो एका ठिकाणी. आणि त्या घासल्याने आम्हाला किती मिळतं ते तुम्हाला माहीतच आहे. पण तरी पण सांगायचं एवढंच की छोटा मोठा धंदा करा. छोटा मोठा धंदा करा. एका जॉबवर बसू नका. यस. पाण्यामध्ये टिम बस वडे सोडते बे. वडे सोडून किती? 35-40 हजार सगळं जाऊन. ते पण सगळं जाऊन 35 ते 40 हजार रुपये त्याचा मंथली इन्कम आहे. वर्षाचा पण नाही, मंथली इन्कम आहे. वर्षाचं सांगायला जातच नाही मी. जेवढं झाला की ॲज अ प्रेशर तुम्हाला पॅकेज नाही तेवढं त्यांनी इन्कम काढताय अॅन्युअली. ग्रेट. हॅट्स ऑफ दॅट वडेवाला अण्णा. अजून म्हणला त्यांनी काय म्हणलं माहिती का? माझं इन्कम जर सगळं सोडून 3-4 हजार चालू झालं तर मी फॉर्च्युनर उभा करतो म्हणला. गाळा किती आहे तेवढा? गाळा किती आहे? 10 बाय 10चा गाळा आहे. 3000 रेंट आणि एक हाताखाली कामगार पण आहे. आपल्या मराठी माणसाला काम करायला लाज वाटते रे. कसं काम करू, हे काय करू, हे कसं म्हणतील, लोक काय म्हणतील, ह्याच्यातच आपलं आयुष्य चाललंय माहिती का? एक मराठीमध्ये डायलॉग आहे, काय म्हणतील लोक त्यांच्या इच्छा, काय म्हणतील लोक त्यांच्या इच्छा. पुढं समजून घ्या तुम्ही. आणि पुढं एवढं सांगायचं आहे. गाडी माझं सांगायचं तात्पर्य काय माहिती का? थोडंफार जॉब पण करा. शिकून घ्या कसं कसं चाललंय सिस्टम, काय चाललंय, लोक कसं तुमचा फायदा करून घ्यायला, काय करून घ्यायला. बघा, एन्जॉय करा, मजा करा. एन्जॉय तर करायला विसरूच नका, कारण लाईफ खूप टफ आहे. येस. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढ्या डिग्र्या घेता. फॉर एक्झाम्पल, आता मी कोर्सचं नाव घेत नाही, तरी पण मी एक्झाम्पल सांगतो. B.Pharm करता, BSc करता, MSc करता, बरोबर? BSc MSc केल्यानंतर तुम्हाला पहिली डिग्री जेव्हा भेटते, त्या डिग्रीवरून भेटणारा पहिला जॉबची मला पहिली सॅलरी कमेंटमध्ये सांगा, जे आपले BSc वगैरे करणार आहेत. इंजिनिअरिंगला का तेवढी सॅलरी आहे मला एवढं सांगतो. इंजिनिअरिंग करणाऱ्यांचे सगळ्यांचे क्लायंट ॲब्रॉडचे आहेत, बरोबर आहे का नाही सर? बरोबर. ॲब्रॉडचे असल्यामुळे इंजिनिअरिंग वाल्यांना पण देखील त्यांचं पण सॅच्युरेशन पण आहे भरपूर त्यांच्यामध्ये. सगळ्याच इंजिनिअरिंगला 40-50 पॅकेज नाही आहे. हो, मोजके बोटावर. त्यामुळं जरा विचार करा, जे तुम्ही लाईफ प्रेडिक्ट करणार आहे, जे तुम्हाला पाहिजे ते होईल का, या गोष्टी जरा विचार करणे खूप महत्त्वाचे आहेत लाईफमध्ये. आणि आमचा चालू करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा लाईफ थोडंफार पॅशन. आमचे एकच इन्स्पिरेशन आहे, 2 जण आहेत तसे. दोघेश. दोन इम्प्रेशन. तुम्हाला सांगतो एक गोष्ट. आणि भाषा तर सगळ्यात होता, हिंदी, मराठी, इंग्लिश. एवढा आम्ही पगार कमी आहे. एज्युकेटेड आहे आम्हाला सगळे येते. आम्हाला UV स्पेक्ट्रोस्कोपी हँडल करता येते, डिझोल्युशन करता येते, अजून काय टॅबलेट कॉम्प्रेस करता येतात. उद्या फक्त पैशाची मशीन आणून द्या, ते चालवून दाखवू शकतो. हा, सगळं येते. स्किल आहे. माणसं म्हणतात ना तुमच्याकडे डिग्री आहे पण स्किल नाही आहे. पण डिग्री आहे पण स्किल नाही आहे, त्यामुळे जॉब नाही. हे सगळं झोल आहे. झोल नाही, ग्राउंड रियालिटी. हा, रियालिटी आहे तशी. म्हणजे आहे डॉक्युमेंटरी, सगळं काही आहे, फक्त मिळत काय नाहीये. काय आता त्याच्या मागे काय कारण असतील ते झालं. पण ऑर्गनायझेशनचे झोल वेगळे. हो, ते तर भयानक आहे. ते पॉलिटिक्स वेगळं, कॉर्पोरेट पॉलिटिक्स तर वेगळंच आहे. कुणाचं काय तर कुणाचं काय. तुझ्या नाकात 2 पाय. हे अवघड
अवघड झालंय. परिस्थिती खूप गंभीर झाली. असं वाटलं आता काय सगळं सोडून गव्हर्नमेंटची तयारी करा. गव्हर्नमेंट एक्झाम देऊ. DI गव्हर्नमेंटचं काय सोपं आहे काय? सोपं आहे काय? खोटं बोला ते खोट्यावाल्यांना. अहो त्या खोट्यावाल्यांना हॉटेल जलपरीवाल्यांना खोटं बोलायचं नाही एवढं म्हणून त्यांनी काय घेतलं? पांढरा घोडा घेतला. थार घेतला. पांढरा घोडा घेतला. आणि अजून एक कुठलं ते अजून हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय. फॉर्च्युनर घेतला वे. यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री. काय त्याचं खाल्लं नाही हॉटेल भाग्यश्रीवाल्याचं कधी. छानच असेल. पण माणूस चांगला आहे मात्र हॉटेल भाग्यश्रीवाला माणूस चांगला आहे. रिव्ह्यू त्याचे चांगले येतात. पण शिक्षण काय आहे का सांगा त्या शिक्षण एज्युकेशन बाबतीत थोडस जेलस फील होते त्याच्याबद्दल खरं सांगायचं म्हणजे. एवढं education पण घेऊन मराठी हे माणूस करून पुढे ते चाललाय त्याच्याबद्दल काय आक्षेप नाही आपल्याला. फक्त सांगायचं तात्पर्य तेवढं पण आहे. जावा बिंदास त्याच्याकडे भाग्यश्री. जावंच लागतं तुम्हाला बी. जावा खावा. खोट्याकडे पण जाऊन या. जलपरीकडे पण जावा. आम्हाला बी कधी वेळ मिळाला तर आम्ही पण जाऊन येऊ हॉटेल जलपरीकडे. पण अवघड आहे. पुन्हा तेच कम्पॅरिझन. ज्या आईला माणसाकडे टिग्र नसून फॉर्च्युनर घ्यायला लागले. पण जे बिझनेस करणारे माणसं आहेत त्यांना शिकायचं आहे काय चाललंय मला काय चाललंय काय काय ना. आताच त्या अण्णा वडावाल्याला विचारलो आम्ही की कसं काय धंदा पाणी वगैरे हे ते. त्या आईला त्याने वेगळंच काय तर सांगत होतं. आम्ही शिकलो ना केलं ना हे नाही ते नाही. आम्हाला वाटायला शिकला असतं बरं झालं असतं. त्यानं म्हणताय आम्ही शिकलो असतो तर बरं झालं असतं. आम्ही म्हणतो आम्ही नाही शिकलो असतो तर बरं झालं असतं. ज्या आईला त्यांना इकडे यायचं ना आम्हाला तिकडे जायचं. तुम्ही कोणताही प्रोफेशनल कोर्स करा 20 ते 25 हजारच्या पुढे सॅलरी जातच नाही तुमची. त्यात BCA MCA केलं एखाद्याचे जाऊ शकतो. एखादं 90% मधला 10%. क्लासमध्ये एकच टॉपर असतो बरोबर ना. सगळेच थोडी टॉपर असतात. तसंच एखाद्याची 20-25 लाख सॅलरी जाऊ पण शकते सॅलरी. काय अडचण नाही त्याच्यामध्ये. ते त्याचा सक्सेस रेट त्याला सक्सेस रेट किती आहे माहिती आहे का? 100% मधला 10% सक्सेस रेट आहे. 100% मध्ये 10 नाही 100त एकच टॉपर असतं. आणि जर तुम्हाला जॉब नसेल तर कोणीही पोरगी देत नाही. ते तर विषय मुद्दा एवढा खतरनाक आहे. आजकालच्या पोरींना जॉब म्हणजे काय माहित नसते. सगळ्या पोरी तसे नसते तर ते बी आहे. पण एक्सपेक्टेशन किती वाढलेत काय. आसमान को छू गए एक्सपेक्टेशन सारे. एवढं असतंय काय. पण ठीक आहे सर ठीक आहे. नाही आजकालचे मुली पैसा बघतात. भले तो मुलगा चोमू असू दे पण त्याच्याकडे पैसा आहे. चोमू त्याकडे पैसा असलं करून घेत. मजा आहे जिंदगी जिंकायला एकदम एक नंबर मजा यायला लागली. पण सगळीकडनं लागलेली आहे पण काय नाही फुल भयानक. आणि मला असं सांगायचं तुम्हाला लागलीच पाहिजे. त्रिकोण कोणातनं लागलेले लागलीच पाहिजे. लागल्याशिवाय गांडीला झळ लागल्याशिवाय आहे ना तुम्ही सक्सेस होत नाही. सक्सेस मिळत नाहीये. चालू द्या काय सांगायचं काय. फक्त सबस्क्राईब करा कारण व्ह्यूज एवढे आलेत पण सबस्क्रिप्शन नाही आहे. सबस्क्रिप्शन नाहीये. हो जेवढं तुमचा सपोर्ट भेटेल तेवढं चांगलं आहे. मोबाईल ओढून घेऊन त्याला काय सांगता जाता जाता मोबाईल गडप केले अवघडच आहे. आयफोन आहे त्यात अजून वरनं. ते पण त्याच्या आयला ते बी हप्त्यावर चालू हप्ता चालू त्याचा बी शो करायला घेतलाय. एक फायदा झाला पण कॅमेरा ठीक आहे. कॅमेरा बद्दल तोड नाही. इंस्टाग्रामचा पण शटरबॉक्स 350 म्हणून आहे. फॉलो करा. तिथं माझी तुम्हाला तोड करा सबस्क्राईब करा. सिनेमॅटोग्राफी बघायला भेटेल. तर कोणाची शूट वगैरे असेल फंक्शन शूट रील्स आम्ही दोघंच तो मॅनेज करतो. प्रोफेशनल आम्ही व्हिडिओ बनवून देईन. तर तसं काय असेल तर सांगा. पण एका दुसरं कोल्यावाल्यावर लाईफ चेंज होणार आहे. सांगायचं म्हणजे काय कॅमेरा उघडा बोलत बसा काय फालतूपणा बोलत बसा. काय समोर त्याला असंही शक्ट काय कळी नाही समोर. आम्ही काय सांगायला आम्हाला बी कळी नाही माहिती आहे का. तर खरं सांगायचं म्हणजे होय तुम्हाला कळलं काय. तुम्ही काय सांगाल समोर त्याला. कायच कळलं नाही. अवघड झालंय पण आयुष्य लय अवघड झालंय मित्रांनो. फक्त हार मारू नका. आम्ही रोज जितने वाले को आमचं बाजीगर बाजीगर कहते हैं. तू है बडा बाजीगर. पुढचं काय माहित नाही गाणं येतच नाही. स्वप्न बघितले होते बी फॉर्म करणार आहे हे करणार आहे ते करणार आहे.
आहे तसं फक्त फक्त सोडून द्यायला लागतं आणि तेवढं सोडून तुम्ही द्यायची इच्छा नाही, नाही नाही. आमची. शिक्षण कधी चांगलं आहे माहिती आहे का जेव्हा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल मोठं खोटं नाही मोठं मोठं फॅमिली बॅकग्राऊंड असलं तुमच्या घरी कोणता मोठा बिझनेस असला तर ठीक आहे तुम्ही जॉब करू शकता तुमचं घर सगळं सेट आहे पण तुमचे ड्रीम्स जर मोठे असतील तर तुम्हाला झोप येणार नाही जसं आता आम्हाला व्हायला बरोबर आहे अरे का बाबा आमचे आम्हाला माहिती आहे आम्ही कसे सबस्क्रायबर वाढवतोय कसे लाईक करतोय सांगायला काय हरकत नाही ना सर ए बिंदास. ते काय ते सौरभ जोशी काय त्याचं नाव सौरभ जोशी काय ते माणूस आहे काय भाई डेडिकेशन माणसं त्याला कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी आपण कन्सिस्टन्सी मॅटर माणसं पण नाव ठेवत होते कन्सिस्टन्सी मॅटर करते कुठल्याही क्षेत्रात राहा म्हणजे एक दिवस केलंय म्हणजे काय लगेच होतं असं नाही मान्य एक दिवस 2 दिवस महिना 2 महिने 6 महिने 7 12 13 सर त्याचे 1800 व्हिडिओ झाले युट्यूबला 1800 व्हिडिओ आता त्यांनी प्रायव्हेट जेट मध्ये त्याची काय डिग्री आहे का काय सांगा थोडं ते सगळ्यांना होत नसते करण्याला थोडं दादा दत्ताचं मंदिराचं दर्शन घ्या सगळ्यांनी भक्ती विसरू नका भक्ती पण सोडू नका भक्तीचा मार्ग खूप चांगला आहे चहा प्यायचं का रस प्यायचं रस 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 पिया वालेने लिहिले तर वहिनी लिहिले ते गाडी वहिनी आहे ते वहिनी वहिनी हंसिनी कहा उड चली काय झालंय काय झाला मॅटर झाला बॉस मोठा मॅटर झाला मॅटर मिटला ह्या क्वार्टर मिटवा मॅटर या क्वार्टर मिटवा मॅटर हरवलं बा तुम्हाला वाटत असेल हे चॅनल आमच्या दोघात आहे पण आमचा तिसरा मेंबर खूप स्ट्रॉंग आहे तो इनविजिबल मेंबर आहे पण रोल त्याचा खूप मोठा आहे रोल लाईट्स कॅमेरा ऍक्शन वाला रोल आहे तो फॅन क्लब निर्लज्ज झाला बघा निर्लज्जम सदा गुलाबी कलरची गाडी ओळखीची वाटते का कुठे गेली हा जायचं का नको राहू दे. उस गुलाबी गाडी के पीछे राज छुपा है सर तुम्हाला झाकीर खान आवडतंय एक नंबर पण तुम्ही शायरी कधी त्याची एखाद दुसरी मारतो की बिंदास मारतो बिंदास मारून टाका बिंदास मारा की बघू थोडं रिसर्च हे करू दोन मित्र आहेत जे मगासपासून फॉलो करले तर त्यांना ब्लॉग मध्ये यायचं आहे बॉस या की उलट करा माझी इज्जत मोकात गेली कॅमेरा जरा मागं पुढं करण्यामुळे आहे ना जरा हात दुखाला होता. हात दुखते काय 5 मिनिटं एवढं हात मला म्हणत होतं ना हात कसं तू दुखतंय 5 मिनिटं केला म्हणून तुझा हा, हात दुखत होता बे हा, इथं 11 15 20 मिनिटाचं केलो माहित आहे का किती मिनिटाचं झालंय यायला 11 काय माहिती आता किती 11-12 मिनिटात झालंय यायला मग 11-12 मिनिटं इथं ते शाळेत प्रार्थनेला उभारलो तर तेव्हा 52 सेकंदला हात दुखायचे माहिती आहे का चक्कर 52 सेकंद हे कटचं नाही येड्या काय माणसं ज्या यायला बॉल दाखवून पैसे कमवायला लागलेत गाण्यात बोचा दाखवून आणि तुला 2 शब्द तुझ्या रस प्यायचा बे गाडी बघा की सवय कसली लागली बरोबर चहाकडे चाललंय उसाचा आज चहा न सोडता आज उसाचा रोज प्यायचा रोज यायला. हे शुभ्या तिकडे गेला वाटतं बघ. ए शुभम बेट ना खेटम रेटम येऊन केट रेटच आहे बाबा ते तर माणूस हॅलो अरे इकडे उसाच्या रसाकडे रे पाणीपुरी खातो बाबा चालू राहू दे रे हे धर मोबाईल इकडं दावत चौकात आपलं पाणी बाप रे गाईज उसाचा रस पिता जॉब करून आता काय बघू आता जॉब जिथपर्यंत करता येतं तिथपर्यंत करायचं तर बाकीचं सोडून टाकायचा विषय गोल करायचा मग काळजी घेत जावा गाईज आम्ही आलो इथं रस पिण्यासाठी काय म्हणला या लागला बोसडे तिकडे चहा प्यायला गेला सोलरच आहे बघ त्याला जबलर बंड्या आहे त्याने जबलर बंड्या माइंडसेट असा ठेवा की आपला सगळा ग्रुप ग्रो झाला पाहिजे तेवढं मात्र आहे हां यायला नाही तर एकटा सक्सेस घेऊन काय नाही बघा आता आमचंच बघा आम्ही एकमेकांशिवाय काय करतच करायची मज्जाच येत नाही विचार करतो बघा फक्त हे करायचं ते करायचं काय होत नाही म्हणा नुसतं उभं रोज विचार करायचा एकदम फुल कॉन्फिडन्स जातो घरातनं कॉन्फिडन्स कुठले डिप्रेशन मध्ये जातो आपण पुढं संध्याकाळी येऊस तर असलं काय तर उठक पटक चालू राहतं आमचं चायला पण मजा येणं झाल्या पण मला तर वाटतंय तुम्ही जर सपोर्ट ठेवला असंच व्ह्यूज दिले वन डे वी आर गोइंग टू हिट सिल्वर बटन
सिल्वर गोल्ड गोल्ड सिल्वर प्लॅटिनम प्लॅटिनम बटन नसते. लोखंडाचं द्या, पण द्या काय तर करून द्या, लोखंडाचं द्या. कुठे गेले रे ते चुती आहे पप्पा बाबा. मस्तानी वाले दावत चौक. अवघड झाले आयुष्य. पण माणसांना माहित असतं ना बे सगळं कसं सिस्टीम चालते काय चालते. स्टँड आणलं आता काय बॅग काढतोय लयच कॉर्पोरेट मजदूरची फील आहे. हायचं फीलचं कायचं नाहीचं. माईक बिक तर घेतलं पुढच्या महिन्यात माईकचा हप्ता द्यायचा आहे काय ह्या महिन्यात नाही, आता द्यायचं 28 तारखेला. बरं माणसं शो हप्त्यावर तर ऑफ, द्या. आमचं बी शो ऑफ लय चाललाय जायला, फालतूगिरी जास्त चालली आहे. कसं माहिती आहे का शो ऑफ करण्यामागचं कारण काय माहिती आहे का. आम्ही जन्म घेतला आम्ही गरीब घराण्यात. गरीब इन द सेन्स आपले आईबाप खूप Average, नाही, middle जेवढं class. केलं तेवढं खूप जास्त केलेत रे. ॲव्हरेज जेवढं केले तेवढं त्यांच्या मनाने होईल तेवढं खूप भरपूर केलेत. पण आमचे शॉक लय येते है ना. हा फालतूचे शौक आहेत नुसतं. मोठे शॉक आहेत. वज्ज, असं जॉब बिप करून शॉक पूर्ण करता येऊ शकतं का असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा. असं आम्ही कॉन्ट्रावर्सी करी नाही. जे जॉब करतात ते चांगलंच करतात. मीठ आहे वाटतंय. चाटा मग मीठ. जे आपले कॉर्पोरेट एम्प्लॉय आहेत की हे ओके कुठं बोललं ते जायला. काय रे देवा असल्या मित्र घेऊन तिकडे गेला. माईक बिक सगळं लावलंय आता त्याचं गाया नुसतं त्याला काय गाया, हे करू नुसतं शिवायला गाया. शिवायची घेऊ थांब. उसाचा रस प्यायचा आणि हे माईक असं लावत होतं. अरे ओके बंद ठेवलं पाहिजे यायची. मग एवढ्या उशीर काय झालं मग बोला काय बोललो बोल ना म्हणजे? काय तर एवढं काय करायला शिवाय घरी बसून. मी कामाला असून आहे ना डिप्रेशन मध्ये आहे ना. तू घरी बसून काय करला बस 3 उसाचा रस. टाइमपास कसला टाइमपास. रेडी चालू आहे का. चालू तर चालू एवढं काय स्टँड लावून तिकडे जा जा कसं काय? stand ला, जा. स्टँड लाव तिकडे इकडे बसती मोठं सिक्रेटचं असल्यासारखं सांगायला बघ. काय मनी हायच बघायला वाटतं तिकडे. बँक बिंक लुटतो काय की वाटायला लागलाय आहे का नाही. लास्ट ऑप्शन आता हं? बघा परिस्थिती किती नाहीतर बिकट झाली. स्पेशल 26 तारखे आपली एक टीम बनवा मस्तपैकी जाऊ कुठेतरी डाका बिका टाकून येऊ. एज्युकेटेड माणसं असं डिग्री घेऊन बोंबलत फिरणं काय आमच्यासारखी माणसं लय अवघड आहे. चालतंय त्याला काय होय स्पेशल 26 तारखे माणसं जमा करू इंटरव्ह्यू फेक इंटरव्ह्यू. काय म्हणाले पगार कधी होते त्याला इथं कर्ज पाहण्यात आहे मी तर माहित आहे जाऊ का. ना मटका विटका लाव कुठं तर काय तर आकडे तर लागत लाव नाही बे ते. सट्टा बिट्टा तर लाव बाबा. आपलं गवंडी काम तर कर. जा पाठ तर टाक कॉलेज 32,000 कमवते बे ते माणूस जायला. ते आमच्या कॉलेजमध्ये एक कॉलेज इन द सेन्स कॉलेज आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे आमचं ना. त्यामध्ये एक माणूस आहे काय बे तुम्ही कुठल्या पोझिशनला आहे. पोझिशनला नाव नाही सगळं काम काय बे मिस्त्री आहे. मिस्त्री मध्ये बी पोझिशन आहे माहिती का. गवंडी मिस्त्री आणि काय आर्किटेक्चर काय आहे ते? आर्किटेक्चर ते त्यांच्यात बी टाईप आहेत बे. सगळ्यात टाईप असतात. लेबर असते त्यांच्यात ते वाहतूक करणारे असते. तुला सगळं माहिती आहे पण तुझा काय उपयोग होण्यापेक्षा मॅनेजमेंट त्यांनी करणारा 32,000 रुपये कमवले. 32 जास्त कमवतात त्याने आपल्यापेक्षा. मला म्हणतोय तुम्हाला किती काढता म्हणतोय. मी लाज वाटली मला. मी फिरलो तिथनं लिहिलं. अरे दिवसाला डिझाईन काढतात बघ त्याने दिवसाला 2,500 का 2,000 पगार असते दिवसाला. डिझाईन म्हणजे काय नुसतं रेषाच मारत असतं की बाई काय. नुसतं रेषा मार येत आहे का बघ तुला. रेषा मग बोक्ष्या त्याला असते मोठं ते. मोठं बोलतो डिझाईन रेषा पाठवले बाबा पैसे. 400 याला पाठव मला 200 दे. तुझे 300 द्यायचे की मला दे. पेमेंट सांग रे कधी येते सिरियसली विचार लवड्या. कसले मित्र आहेत बघ. हो वर्गणी द्यायला पण पेमेंट आपल्याकडनं काय बोलतो. तुमच्यावरच आहे सगळं आता. फोन केला तर येत नाही. वर तर चढ बाबा. पेट्रोलला पैसे नाहीत कसं येऊ सांग आता. फोन आहे का आम्ही घ्यायला येऊ ना. तुला काय हो घ्यायला तुला काय असं आम्ही वेगळं ठेवलंय का. हो बरोबर कमी टाकायचं. हा बर्फ कमी टाका. तुझ्या आईला ग्लासात बर्फ टाकतो तेव्हा काय व्हिडिओ काढ घ्यायचं. व्हिडिओ काढ रे बाबा. ह्याचं एक मनाची शांती कर बाबा. काढ वाळून टाकायचे. काढ बाबा काढ. बघ शिवाय तुझे नाटकाचे वेगळे असते. कुठं जायचं ठरवा रे बाबा. बाज झाल्यात. गार्डन मध्ये तो धंदा केला. गार्डन बिझनेसचं हे करू ते करू म्हणला. काय केला तुम्ही. काही शक्य काय होत नसते आपल्याकडनं वाटत. आपणच फुल डिमोटिवेट आहे. आपल्यालाच मोटिवेशनची गरज आहे पहिला. लाज वाटायला पाहिजे बे. ते सगळं आणून ठेवलं हे केलं ते पुढं काय. शुभम भेट काय झालंच नाही की ते
त्याच्या घरी तर काहीच असेल ते ते बघितलं नाही मी, मला पण नाही दिसलं पाणी काय. मारीन आवडतं, काय काळजी घे ना तू. बघितला नाही का तू अजून? जाऊ दे बाबा, ब्लॉग चालू आहे, बाकीचं जाऊ दे. चला कुठं तर बसू, बिल पे करणार आहे तुम्ही. चला आपल्या अड्ड्यावर जाऊ. जरा बसू, जरा Stand लावू. शांत. स्टँड आणला नाही त्यांचे. स्टँड जिमच्या बॅग मध्ये असंच बोलू आता तुझ्या काय. पुट्टीला अडकू. नाही इंग्लिश मस्त बोलला होता, पण गुड थिंग्स काय, गुड काय, गुड आणि साखर काय सांग. गुड थिंग्स टेक्स टाइम. टेक्स्ट टाइम्स मज्जा बोलला बघ. छाती दुखाली बघ माझी. खवटा एक. ए बाबा छाती दुखाली रे बाबा, छाती दुखाली. असलं इंग्लिश बोलल्यावर कसं वाचत एवढा तर आम्ही वर्गात बी बोलत नाही माहिती का. शाळा करा शाळा. कोटीचं पॅकेज असल्यासारखं बोलला बघ. ते पण होईल हा. ते बी होईना. गुड थिंग्स होईल म्हणलं रे, होईल म्हणलो मी. अवघड झालाय धंदा. चला अवघड झाला धंदा. हरी गोविंदा. चला रस पिऊन निघालाय माय, म्हणलं रस प्यायला म्हणलं माय. रस छान होता ना शुभम, कसं वाटलं तुला रस? रस काय ऑर्गॅनिक आहे, सेमच असते. खाणार पण पुढं बघ रे. थोडी झोपेत चालू नको. बरं कुठं जायचं, कुठं आहे आपल्याला? अड्ड्यावर जाऊ, डिस्कशन करू, जाऊ दे पुढं. मग घरी जाऊ. ए सिंगम, बाजीराव सिंगम, सॅमी बॉय, युट्यूबर. काय करलाय नाही, उलटा करला बघा तिथे. काय करायला लागलाय मुलाला, उलटा करलाय, काय करायला काय तिथे काय तर उचललं का, काय करायला का बरं. इथे एक पोरगा बसून काय तर कराल तर बाहेर लावा म्हणलं तर तुमच्या लाभे इथनं कोणतरी नेलं तर काय करता. परवा भयानक वाचलो बाबा. कसलं वाचलो. वाटते दिले असते आपल्याला. याला वाटते बसला असतं एक. फिरवला असताना रातची राट कसलं शॉर्ट खाता खाता वाचलो. माझी पहिली काठी असली असती बाबा सूर्याची. अड्ड्यात कुठं तर तुम्ही सोडून गेला आयला. हा तुझे आयला गप तू. कसला आहे बघा, अवघड आहे. पोलिसवाला दिला असता रप्पा बाग कमीने. हे असले रस्त्यात गांडीवर फटके. भयानक वाचलो आपण. त्यांना वाटलं आपण दारोडेच आहे. तो काय घेतलं, तोंडावर गेले म्हणा आपल्या. तुझ्या गेल्या असतील. कुणाच्या तोंडावर गेले, चल कुणाच्या तोंडावर गेल्या. तोंडावर गेले म्हणून तोंडावर. अंधारात लय भयानक झालं. काय घे, स्लो मोशन घे. रुबाबच वेगळा आहे बघ शुभमचा. चला आता बंद करा. पिक्चर बनवायचं सुद्धा रविवारी. पिक्चर बनवता मग शॉर्ट फिल्म. हा, बघा इकडं चाललाय हात. भूत की जा. आता जा भूत, जा बरं भूत. जा की जा की जा. आता मुत्रच दाखवा. हा, आता दाखव, मुत्रच मुत्रच. दाखव. तर भूत किती काय अजून? एवढ्या माग एवढ्या ग्राउंड मध्ये याचं कारण काय, दोघा मित्राला- तिघाला बी लागले मुताला, पण मुताची डेअरिंग कोण करीन. मुताची डेअरिंग काय कोण करीन. एवढा जा केलं. हे व्लॉग टाकल्यावर लय व्हायरल जाणार. मोबाईल माझ्या हातात दे, मग मुक्त. काय मोबाईल हातात दिल्यावर काय करतो. हे बघा एवढा धडपडीत यायचं कारण म्हणजे काय तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे खोपाडीत एवढा एवढा असलं जा की. पाला पाचोळ्यात जंगलात बिंगलात आला. ऊसाचा रस बाहेर काढायचा होता यांना. हे लागल बे बघू. बाटलीला मारायचं होतं पण बाटली काय पडली नाही. पण जा मुत जा हं? जा मुतून दाखव. मला पण लागले, पण बघू कोण मला बी लागले तसं बी. control करू शकते बघू. मला बी लागले. पण करतो काय. अबे किडनॅप सुधायचे जावा मुता म्हणजे ब्लॉगचं नाद मुताचं बंद करू का, कट करून टाक. काय एवढं नाही मुतूनच दाखव मला ब्लॉग चालू असतो. म्हणजे त्यांनी बरोबर मुताचं घेतं म्हणतो का. बापरे काय धंदा अवघड आहे. कसलं शिंकलाय बघा हे. कसलं शिंकलं सगळं आहे. नाही बघा
कसलं हे बाज कर की रे. सगळा नुसता स्प्रे बाहेर निघाला बघा आज छिंकेला लय घाण spray निघाला. ऐक कुठं चाललाय मुतारात जायचं तुम्हाला. भिंतीकडे जातो बघा माझी किडनी दुखायला लागली. किडनी टाकायला बघा हार्टचं. बाबा प्रोफेशनल आहेत अन काय अवघड धंदा. पोटाला हात काय लावतोय ह्यो काय करतोय तिकडं काय करतोय. मुता की बंद कर बाबा जाऊ दे. दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी यू अगेन टुमॉरो. उसाचा रस काढून झालेला आहे आणि निघायचं. चला एक शॉट बनवू. हा याला चहा प्यायचा अजून. मी थांबा रे, म्हणजे 2 हे मिनिट आपल्या थांबलो मी तेवढं लांबून यायला असं तुमच्या मारलं की वरण जात आहे. आमच्यात हा काय एक माणूस आहे. एक माणूस सोबत आम्ही भेटलो होतो रे आज. त्याची हाईट कमी आहे पण हाईट कमी आणि तुम्ही एवढं बोलालता ना मी काय म्हणलं माहिती आहे का मग त्या आयला ह्यानं एवढं बोलतोय फालतू. मान्य त्याचं सगळं हे सगळं मोठं एक्सपिरियन्स हो एक्सपिरियन्स वगैरे आहे ठीक आहे. मी काय म्हणलो ह्याला मारलं गेलं तर ह्याच्या वरनं हात जाते म्हणलो. किती हाईट बुटकी हवी त्याची. दॅट्स इट फॉर व्हॉलीबॉल टुडे. खेळताना गिफ्ट मध्ये पडला आता म्हटलं चढणार बाबा. आला मारला. अबे कॅल्क्युलेशन बघ की त्याला कॅल्क्युलेशनच करता आलं नाही. आता शिव्या बॉल मारला तिथं. सराला काय वाटलं की मी तिथं जाऊन असं उडी मारल्यावर माझा हात तिथं पोहोचेल. मारला उडी. त्याला वाटलं मी मारलो डाय. तिथंच पडला खाली. हात पोचला नाही. टप्पा पडला. डेरीवर टम्म मध्ये पडला. परत उभा राहिला. ए काय झालं बडा. अरे काय झालं बडा. हे कतला असतं त्याच्या आईला. आवाज तांब्या खंगाळाने असतो बघ सुद्धा. ओके जाऊ चढा. दॅट्स इट फॉर टुडे. असंच आम्ही 9 to 5 आणि 5 to 11 सिरीज चालू केले. ब्लॉग प्लस जॉब आम्ही चालू केलेले आहे. ब्लॉग प्लस जॉब. बोला लवकर. सबस्क्राईब वाढवायला लावा. रीच वाढवायला लावा लवकरात लवकर. लाईक शेअर सबस्क्राईब. चल बंद कर. पटुळे म्हणून लावलं कंटिन्यू. हे तर कुठं तर मिसिंग होतं लय दिवस झाला. बाकी हे व्लॉग टाकल्यावर मी सांगायचं होतं भाऊ एकदम बघू हा मी हे व्लॉग टाकतो. ते जर काय शॉर्ट झाला सगळं टाकतो बघू. चलो बाय 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 बाय. मिलेंगे कल फिर से 5 to 10 बजे तक. 5 to 11. 5 to 11. बाय.